हॅलो गाईज, जर तुम्ही यूपीएससी वरून एमपीएससी कडे शिफ्ट करत असाल तर तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये ह्या 3 मुख्य गोष्टींवर फोकस करावा लागेल. सगळ्यात पहिला फरक म्हणजे की यूपीएससीचे क्वेश्चन्स हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात, ते कंपॅरेटिव्हली लेंथी असतात आणि ॲज कम्पेअर टू तुम्ही एमपीएससीचे क्वेश्चन्स बघाल तर ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. सेकंड थिंग इज दॅट तुम्ही जेव्हा यूपीएससीचं आन्सर रायटिंग करतात तेव्हा तुम्हाला नॅशनल ॲज वेल ॲज ग्लोबल केस स्टडीज, एक्झाम्पल्स आणि थिअरीज मांडाव्या लागतात. ऑन द अदर हँड जेव्हा तुम्ही एमपीएससीचं आन्सर रायटिंग करतायत तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल्स आणि महाराष्ट्र स्पेसिफिक केस स्टडीज यात ऍड कराव्या लागतात. यूपीएससीमध्ये आन्सरमध्ये थोडंसं जास्त डेप्थमध्ये गेलात, मल्टिपल अँगल्स एक्सप्लोर केले तरी चालतं, पण एमपीएससीमध्ये आपण बघताना आपल्याला आन्सर तुमचं टोन डाऊन करायचंय, कंपॅरेटिव्हली फ्लॅट आन्सर्स जात असतात. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा ऍस्पेक्ट म्हणजे वर्ड लिमिट. यूपीएससीमध्ये आन्सर रायटिंग करत असताना इफ यू आर रायटिंग 150 वर्डचं आन्सर तुम्ही 140 पर्यंत नेलं तरी चालतं, 250 साठी तुम्ही 230, 240 पर्यंत नेलं तरी चालतं. पण ॲज एमपीएससी मध्ये आपण जेव्हा बघतोय की तिथे रूल्ड पेजेस आहेत, तुम्हाला वर्ड लिमिट थोडंसं एक्सिड करावं लागतं. म्हणजे की 150 वर्डसाठी 170, 175 पर्यंत आणि 250 साठी 280, 285 पर्यंत तुम्हाला वर्ड लिमिट लिहावं लागतं. तेव्हा तो पेज भरल्याचं एक सॅटिस्फॅक्शन पण असतं आणि इट क्रिएट्स पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन व्हॅल्यू. सो या पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर एक डेली आन्सर रायटिंग रेग्युलरली केलं गेलं पाहिजे अँड गेट इट इव्हॅल्युएटेड फ्रॉम अ फॅकल्टी ॲज वेल ॲज युअर माइंड.